नमस्कार, गुड आयमसी. उत्तम काका शितोळे. आम्ही पोहोचलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सावळेश्वर या गावी आणि आत्ताच ऊसाची मुलाखत ज्या परिवाराची घेतलेली आहे. आम्ही साठे परिवार माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत. सकारामजी साठे आणि तुकारामजी साठे, जे आज शेतात त्यांचं लक्ष कमी, पण आपले जे उद्योग आहेत, सरांचं शिक्षक आहे, त्याच्यामुळे शाळेवर एक ज्या पद्धतीनं आपल्याला कार्य करावं लागतं त्या पद्धतीनं कार्य. आणि सरांचं जर म्हणलं तर गुत्तेदारी, जी रोडचे गुत्ते वगैरे आहेत ती घेणे, पण ह्या शेताची जिम्मेदारी आमच्या भगिनी या ठिकाणी जयश्रीताई व आशाताई ह्या सांभाळत आहेत. आणि यांनी आज या IMC कंपनीच्या प्रोडक्टवर विश्वास ठेवला आणि ऊस असेल, हरभरा असेल, गहू असेल या ठिकाणी तर याला घेतलेले आहेत. तर बीज प्रक्रियापासून या गव्हाला जे आहे ना, बीज प्रक्रियापासून जवळजवळ यांनी सुरुवात केली. त्याच्यामुळं याचा फुटवा जर म्हणलं तर भयानक फुटवा आहे हा गव्हाचा. आणि जी ठोम जी आहे, ठोम पण जाड आहे. तर या माध्यमातून या ठिकाणी खरंच ह्याने कसं कसं आतापर्यंत वापरलेलं आहे आपण एक चर्चा करूयात. जी वापरतात आणि शेतीमध्ये सर्वात जास्त लक्ष असतं आमच्या जयश्रीताई आमच्या बरोबर आहेत. ताईसाहेब नमस्कार. एक गव्हासाठी तुम्हाला काय वापरलं तुम्ही आतापर्यंत ह्याला आणि कसा रिझल्ट वाटला तेवढा सांगा. गहू पेरणीच्या वेळेस सीड केअर लावलं होतं गव्हाच्या बियांना. पेरते वेळेस तुम्ही IMC कंपनीचं सीड केअर लावलं. IMC कंपनीचं सीड केअर लावलं. हां, त्याच्यामुळं 100% जेवढा पेरलेला तेवढा गहू उगवला, एक पण फेल गेला नाही, तुट पडली नाही. हां, आणि दुसरा काय फायदा वाटला तुम्हाला याचा? फुटवा पण जास्त आहे, फुटवा पण जास्त आहे आणि चमक पण आहे गव्हाला. म्हणजे काळी भोर, म्हणजे अशी चमक पण आहे, तेज पण आहे त्याच्यावर, आणि ठोम पण असं म्हणजे मोठा आहे. हां, त्याच्यामुळे ठुशी पण चांगली येणार आणि ॲव्हरेज पण जास्त निघणार. हेच फायदे आहेत आपल्याला ह्या माध्यमातून या ठिकाणी. तर विषमुक्त शेती, रोगमुक्त कुटुंब हे जे भारतभर आमचं मिशन आहे, या माध्यमातून या परिवारापर्यंत पोहोचलो. पहिला रिझल्ट या परिवाराला जर आला असेल कशावर, तर या आंब्याच्या झाडावर. तर हे जे आंब्याचे झाडं दिसते, तर हे आंब्याचे झाडं जी पूर्ण दिसायला लागले, तर असे प्रत्येक बांधावर त्यांचे आंब्याचे झाडं आहेत. तर त्यांच्याकडं किती क्षेत्र आहे सर आंब्याचं तुमच्याकडे तिकडले? अर्धा एकर आहे. जवळजवळ अर्धा एकरमध्ये आंब्याचं क्षेत्र आहे सरांकडं. आणि ह्या आंब्याच्या क्षेत्रामध्ये वाया गेलेले आंबे या ॲग्रो ग्रोथ बुस्टर, हे सीड केअर यांना पुन्हा परत आणलेले आहेत. तर सर थोडा आंब्याचा एक थोडासा तुमचा अनुभव सांगा. बर, आंबा समोरच आंबा जर आपण बघतोय, 5 महिन्यापूर्वी आंब्याची रोपं लावली या, आणि त्याचा फुटवा जास्त आहे. अच्छा. एकही आंबा त्यातनं वाया गेलेला नाही. आणि काही आंब्याला नुकताच मोहर लागताना आपल्याला दिसतोय. या IMCचे जे प्रोडक्ट्स आहेत ते वापरल्यामुळे नक्कीच पुढच्या वर्षाला चांगल्या प्रकारचा मोहर लागणार आणि पीक चांगले येणार. कोणत्याही प्रकारचं पीक घ्यायचं असेल तर IMCचे प्रोडक्ट वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आंबा असेल, गहू असेल, ऊस असेल, या ठिकाणी समोरची कोथिंबीर असेल, हरभरा असेल, शेंगा असतील, इतर कोणतीही फळाची झाडं असतील, या प्रत्येकाला जर आपण खऱ्या अर्थानं रासायनिक खतापेक्षा जर IMCचे प्रोडक्ट वापरलं तर नक्कीच रिझल्ट चांगला येतो. उत्पादन क्षमता वाढते, फुटवा वाढतो, त्याचा उत्पादन जो वेग आहे तो वेगसुद्धा खऱ्या अर्थानं वाढतो. त्यामुळे IMC प्रोडक्ट वापरणं हेच शेतकऱ्यासाठी चांगल्या प्रकारचं हितकारक आहे. ओके सर, धन्यवाद सर. आज तुम्ही सांगितलं की ऊसासाठीची पण मुलाखत दिली, त्याला पण तुम्हाला समाधानकारक, त्याच्यात हरभरा आहे तो पण समाधानकारक आला, गहू असेल, आंतरपीक म्हणून काही कोथिंबीर तुम्ही ऊसामध्ये टाकली होती. आताच त्यांनी सांगितली बरीचशी कोथिंबीर आम्ही विकली, पण त्याच्यातली अगदी फुटवा कोथिंबीरीला पण भरपूर आहे. आंब्याचे झाड आहेत. असं ज्या ज्या तुम्ही पिकावर, फळावर घेतलं तर त्याला तुम्हाला ह्याचा फायदा झाला असं 100% वाटलेलं आहे. नक्कीच चांगला आहे, नक्कीच रिझल्ट चांगला आहे. तर आज याच गव्हाला या ठिकाणी ॲग्रो ग्रोथ ग्रॅन्युअलची जी बॅग आहे, ही बॅग पण त्यांनी फवारणीच्या माध्यमातून वापरलेली आहे. आता ही दाणेदार बॅग आहे, याला आपण जसं रासायनिक खत टाकतो तसं आपण याला हाताने टाकूही शकतो. तर आता आणखी एक 15 ते 20 दिवसांना ह्याचा व्हिडिओ येईल, ऊसाचा असेल, गव्हाचा असेल. हा खत टाकल्यानंतर आणि ॲग्रो ग्रोथ बुस्टर आणि ॲक्टिव्हेटरची फवारणी झाल्यानंतर आणखी कितपत आपल्याला फायदा होतो याचा, हा सर्व शेतकरी राजेपर्यंत याचा रिझल्ट 100% येणारच आहे. म्हणून प्रत्येकानं वापरा, खर्च कमी करा आणि उत्पन्न भरघोस घ्या. जिथं कमी तिथं 100% उत्पन्न वाढवण्याची आमची हमी, असा आमचा एक उद्देश आहे. या माध्यमातून IMC कंपनीचा ॲग्रो ग्रोथ बुस्टर, ॲक्टिव्हेटर, ग्रॅन्युअल, सीड केअर, फ्लॉवर केअर असे वेगवेगळे प्रोडक्ट ॲग्रिकल्चरमधले आलेले आहेत. हे सर्व शेतकरी बळीराजांनी वापरावे एवढीच आम्ही विनंती करतो. धन्यवाद.